नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नानांनी सर्वांसाठी समोर ओवीसाठी म्हणजे ओवीचा जीव वाचवण्यासाठी ऐश्वर्याने हे सर्व केलेले नाही तर हे सर्व जानकीने केले असे बोट जानकीकडे दाखवतात. तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र सुमित्रा खूप रडत असते आणि सुमित्रा जानकीला म्हणते की अगं जानकी, तू असे काहीतरी करशील अशी कधीही माझी अपेक्षा नव्हती, परंतु जे काही केले ना त्याला साक्षात ब्रह्मदेव जरी खाली येऊन मला सांगितले तरी सुद्धा आता मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. तेव्हा जानकी, ऋषिकेश आणि नाना यांना तर वाईट खूप वाटत असते. जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तेव्हा सुमित्रा पुढे म्हणते की अगं, काही झाडपालाचं औषध खा धाकधूक असते की काही होणार तर नाही ना, पण डोळे झाकून औषधाची मुळी घ्यावी आणि विष तसे शरीरभर पसरावे. अगदी तसं झाले मला, म्हणून सुमित्रा खूप रडत असते कारण तिच्या जीवाला इतका मोठा खूप खरंच आघात झालेला असतो. जानकीने तर हे काही केलेले नसतं. तेव्हा तिला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती तर खूप रडत असते. परंतु ऋषिकेशला मात्र हे काही पगवत नाही. त्याला नक्की माहिती असतं की हे सर्व त्या ऐश्वर्याने केलेले आहे, परंतु सर्व आरोप मात्र जानकीवर येतात. नानांना सुद्धा खूप वाईट वाटते की आपण जानकीचं नाव घेतलं, पण आता सुमित्रा जानकीला किती दोषी मानते. तेव्हा सुमित्रा ही सर्वांसमोर आणखी जानकीला बोलत असते की अगं, मला सर्वजण सांगत होते जानकीवर विश्वास ठेवू नको, परंतु मी तर कुणाचं काही ऐकायला तयारच नव्हते. माझ्या डोळे देखत जानकी तू बदलत गेली. अगं, जेव्हा तू बदलली तेव्हा मला कळत होतं. तेव्हाच मला वाटत होतं की जी जानकी मी लग्न करून घरात आणली ती तू नाहीस. मी तर फक्त तुझं नाव जरी ऐकलं तर माझ्या मनात असं चांदणं पसरल्यासारखं वाटायचं. अगं, तुझ्याबद्दलचा माझ्या मनातील एक कोपरा कायम उजळत असायचा, पण गेल्या काही दिवसापासून अक्षरशः हा माझ्या मनामध्ये अंधार पसरलेला होता. जानकी मात्र हे सर्व शांतपणे ऐकून घेते, परंतु तिच्यावर जे काही आरोप होतात ते सहन तिला होत नाही, कारण जे तिने केलेले नाही तेच आरोप तिला आज सहन करावे लागतात. तेव्हा ती फक्त रडत असते. अगं, मनामध्ये कायम आपलं एक जखम असते, परंतु ती कायमची नाही, असे काही होणार नाही. परंतु आज मात्र जानकी, जी काही जखम तुम्हाला दिलीस ना, आयुष्यभर ती जखम कधीही बरी होणारी नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा सर्वांच्या डोळ्यात तर पाणी येत असते आणि सुमित्रा सुद्धा खूप रडत हे सर्वांसमोर जानकीला आरोप करत असते. नानांची जीवाची इतकी हे ऐकल्यानंतर तळमळ होत असते, परंतु त्यांच्या समोर पर्याय नसतो. सुमित्राची ही बडबड सुरूच असते की अगं, खरंच तुझ्यावर विश्वास ठेवून मूर्ख ठरले मी. अगं, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी पूर्णपणे तुझ्या प्रेमात आंधळी झाले होते. नाही, माझा तुला शाप लागेल जानकी, एका आईचा तुला शाप लागेल. तेव्हा मात्र सर्वांना आणखीन मोठा धक्का बसतो. जानकीला आणखीन खूप वाईट वाटते आणि नानांना तर खूपच वाईट वाटते. तेव्हा जानकी लगेच म्हणते की नाही आई, तुम्ही असे बोलू नका, आणि लगेच ती सुमित्राचे पाय धरते. आई, तुम्ही जी शपथ घातली ती मागे घ्या. अहो, जीव गेला तरी माझ्या हाताने या घराचं वाईट नाही करू शकत. आई, प्लीज तुम्ही शपथ मागे घ्या. म्हणून हात जोडून तिच्या पाय पडून सुमित्रा पुढे ती पूर्णपणे पदर शपथ मागे घेण्यासाठी पसरवते. एक तर खूप रडत असते, तिच्या जीवाची खरंच खूप हाल होतात. ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते, म्हणून ती तर खूप खुश असते. जानकी म्हणते की आई, अहो तुम्ही नानांना एकदा पुन्हा विचारा. तेव्हा लगेच सुमित्रा जानकीचा हात धरते आणि त्यांना विचारण्याची आता तर काही गरज नाही आणि त्यांच्याकडे जाऊ सुद्धा नको, आणि तशी आता तर मी वेळ सुद्धा येऊन देणार नाही, म्हणून जानकीचा हात जोरात हिसकावते. जानकी, तू हे घर सोडून कायमची निघून जा. तेव्हा जानकी म्हणते की नाही आई, हे माझं घर आहे, मी सोडून कुठे जाणार. सुमित्रा म्हणते की तू तशी ऐकणार नाही. तर लगेच सुमित्रा जानकीचा पुन्हा हात धरते आणि तिला ओढत ही फरफटत बाहेर घेऊन येत असते की चल, तू तशी काही ऐकणार नाही. जानकी विनवण्या करत असते की आई, अहो मी कुठे जाणार, मी अनाथ आहे, मला घर नाही, हेच माझं घर आहे, मी घर सोडून नाही जाऊ शकत आणि मी नाही जाणार. म्हणून ती सुमित्राच्या हातातील हात बाजूला काढून घेते. ऐश्वर्याला मात्र हे सर्व बघून खूप आनंद होतो. सारंग आणि शर्वरी सुद्धा हे दृश्य बघून खूप धक्क्यासारखे होतात, कारण जे कधी त्यांनी अनुभवलेले नव्हते, शेवटी तेच दृश्य आज डोळ्यासमोर पाहायला मिळते. तेव्हा जानकी म्हणते की मी मात्र माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. आई, तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या, हवे ते तुम्ही इतक्या ओरडा, दोन माझ्या कानामागे लावा, पण तरी सुद्धा मी माझं घर सोडून कुठेही नाही जाऊ शकत. आई, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे, मला तो गैरसमज दूर
करण्यासाठी थोडासा वेळ द्या. मी सर्व काही तुमच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न नक्की करेल, परंतु थोडासा वेळ मात्र मला द्या. परंतु या घरातून मला कुठे जायला सांगू नका. मी हे घर सोडून कुठेही नाही जाऊ शकत. माझं घर सोडून मी कुठेही नाही जाणार. म्हणून जानकी घाईने शर्वरी जवळ येते. शर्वरी वंश, अहो 10 वर्ष झालेत तुम्ही मला बघता, मग तुम्हीच सांगा की मी असे काही करेल का, असे इतके घाणेरडे कृत्य. तेव्हा मात्र शर्वरी काही न बोलता आपला फक्त चेहरा वळवते. जानकीकडे ती लक्ष देत नाही, कारण तिला सुद्धा आता खात्री पटते की जानकी वहिनीनेच नानांना ढकलले म्हणून. तेव्हा ती सुद्धा तिचा रागराग करते. जानकी शर्वरीला म्हणते की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, परंतु शर्वरी काही ऐकून घेत नाही. तेव्हा जानकी ही सारंग भाऊजींजवळ येते. तेव्हा सारंग सुद्धा तोऱ्याने आपली पाठ जानकीकडे करतो आणि तोंड वळवतो. सारंगच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा जानकी रडत विचारते की काय सारंग भाऊजी, तुमचा सुद्धा तुमच्या जानकी वहिनीवर विश्वास नाही राहिला का? तेव्हा जानकी परत ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेश, अहो तुम्हाला तरी माहिती आहे ना मी असे नाही करू शकणार. माहिती आहे ना तुम्हाला मी असे नाही करू शकत. मग या सर्वांचा माझ्यावर का विश्वास बसत नाही? तेव्हा ऋषिकेश जानकीला सावरतो. जानकी अगं तू प्लीज शांत हो. जानकी रडत ऋषिकेशला विचारते की इतकंच काही कमवलं का मी इतक्या वर्षात या घरात येऊन? का कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही? माझ्यावर कुणाचाच विश्वास नाही बसत. मी ओवीची शपथ घेऊन सांगते मी हे सर्व नाही केलेलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी. तेव्हा लगेच जानकी सुमित्रा जवळ येते आणि आई ओवीची शपथ मी घेऊन सांगते की मी हे सर्व नाही केलेलं. तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात धरतो. जानकी बास कर आता, आणि जोरात तो जानकीवर ओरडतो की बास कर जानकी. त्यामुळे जानकी आता जीवाची इतके हाल करून घेऊ नकोस, बास कर. अगं जानकी, एकदा नाही तर 2दा आपण लग्न केले आणि प्रत्येक वेळी मी तुला तेच वचन दिले, जिथे तू तिथे मी. आज आई तुला आपल्या घरातून बाहेर काढायला निघाली तर हा आपल्या आयुष्यातील खरंच खूप काळा दिवस आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीची बाजू घेऊन बोलतो. हे बघून सुमित्रा आणि शर्वरी यांना तर खूप राग येत असतो, परंतु ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे घडत असते. तेव्हा ऋषिकेश सुमित्राकडे बघत म्हणतो की आईला कळत नाही की ती तिच्या सुनेला नाही तर या घरातील सुखाला आणि आनंदाला घराच्या बाहेर काढते. माझ्या घरातील लक्ष्मीला ती बाहेर काढते. ती फक्त जानकीला नाही तर जानकी ऋषिकेश रणदेवेला घराच्या बाहेर काढते. मग आज जानकी घराच्या बाहेर जाणार असेल तर हा ऋषिकेश रणदेवे सुद्धा घराच्या बाहेर जाणार. ते ऐकून तर सुमित्राला आणखीन राग येतो, परंतु नानांची जी काही परिस्थिती आणि त्यांच्या जीवाची जी काही तळमळ असते ते फक्त त्यांनाच माहिती असतं की त्यांना किती त्रास होतो ते. अगं जानकी, तुझ्या नावात माझं अर्ध नाव येतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की रणदिवे मात्र कुठेही जाणार नाही, पण जे मनानेच रणदिवे नाही तर ते खुशाल या घरातून बाहेर जाऊ शकतात. म्हणजे सुमित्राला असे म्हणायचे असते की ऋषिकेश, तू आणि जानकी तुमच्या कुटुंबासह तुम्ही बाहेर जाऊ शकता. तेव्हा ऋषिकेश मात्र सुमित्राचे ते बोलणे ऐकून म्हणतो की त्या दिवशी फक्त एकच श्राद्ध होतं, पण आता मात्र मला सर्वांचे श्राद्ध घालावीशी वाटते. तेव्हा सारंग म्हणतो की दादा काय बोलतोस? तर शर्वरी सुद्धा म्हणते की दादा. तेव्हा ऋषिकेश मात्र कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि जानकीला तो जोराने लोटतो आणि लगेच रागात आतमध्ये निघून जातो, कारण त्याला हे घर सोडून जायचेच असते आणि तो लगेच आपली बॅग भरायला घेतो. जानकीच्या जीवाची इतकी तळमळ होते ती सारंग जवळ येते की सारंग भाऊजी, अहो ते चिडून बोललेत, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. शर्वरी वंश, अहो ते चिडून बोललेत. आई जवळ सुद्धा येते आणि जीवाची तीच दगमग तिची सुरू असते की ते असे खरंच चिडून बोलले, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, असा तिचा सांगायचा हेतू असतो. परंतु ऐश्वर्या मात्र हसत असते. जानकी सर्वांना म्हणते की थांबा मी त्यांच्याशी बोलते आणि धावत ती ऋषिकेशच्या मागे रूमकडे येते. ऋषिकेश आपली कपडे बॅगमध्ये पॅक करत असतो, इतका रागत असतो. तेव्हा जानकी धावत येते की ऋषिकेश काय करतात? अहो ऋषिकेश थांबा, असे काही करू नका, इतक्या काही हा निर्णय घेऊ नका. अहो ते आई आहेत, आई जर बोलल्या म्हणून लगेच घर सोडून जायचे असते का? अहो ऋषिकेश ऐकून घ्या, आपली माणसं जर आपल्यावर चिडणार नाही तर मग कोण आपल्यावर चिडणार? तुम्हीच असे म्हणतात की आई त्याच्यावर जास्त चिडते की त्याच्यावर तिचे जास्त प्रेम असते. तेव्हा आईंचा तुमच्यात खूप जीव आहे, त्या तुमच्यावर खूप प्रेम करतात, हे ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने न रागवता हे घर सोडून जायचे नाही. त्यामुळे तुम्ही आता आईंना सॉरी म्हणा आणि सर्व काही सॉल्व्ह करून टाका. तेव्हा ती ऋषिकेशच्या हाताला धरते आणि चला असे आईंकडे असे म्हणते तर ऋषिकेश जोरात हात खिचकावतो. काय जानकी, कुणाकडे घेऊन जाते तुम्हाला? अगं या घरात तर आता आपलं असं कोणीच राहिलेलं नाही. प्लीज जानकी, आता तरी तू शहाणी हो आणि बॅग भरायला घे, आपण या घरातून कायम जातो. तेव्हा जानकी म्हणते की नाही, आपण कुठेही जायचं नाही. ऋषिकेश म्हणतो की आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करूयात, या सर्वांना विसरून जाऊयात, या सर्व आठवणी आपण पुसून टाकूयात.
जानकी म्हणते की काय काय बोलतात, हे सर्व विसरून जायचे, ह्या आठवणी पुसून टाकायच्यात. कशा पुसून टाकणार? वर्षानुवर्षे भिंतीवर टांगलेल्या फोटो फ्रेमचे डाग राहतात. मग माझ्या माणसांच्या हे आठवणींचे ठसे माझ्या मनावर उमटलेत. मग ते ठसे मी कसे पुसू? काय बोलतात ऋषिकेश तुम्ही? जानकी खूप रडत ऋषिकेशलाही समजावते. आणि ऋषिकेश, आपण कुठेही जाणार नाही, आपण याच घरात, आपल्याच घरात कायम राहणार आहोत. लगेच जे ऋषिकेशने बॅग भरलेले असते तर त्यातील ती कपडे काढते आणि परत ते कपडे कपाटात ठेवून देते आणि ऋषिकेशला म्हणते की कुठेही जाण्याची आपल्याला काही गरज नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदाही समजावून सांगते, हे घर सुद्धा आपलं आहे. काही करायचे असेल ते करून दे, कितीही आपल्या विरुद्ध त्यांना प्लॅन करून दे आणि हे षडयंत्र करून द्यात, परंतु आपण मात्र हे घर सोडायचं नाही, ते घर आपलं आहे. तेव्हा जानकी पुन्हा ऋषिकेशचा हात धरते. तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली चला, आईंशी व्यवस्थित बोला, त्यांना सॉरी म्हणा. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश पुन्हा जानकीच्या हातातील हात हिसकावतो आणि पुन्हा एकदा तो तिच्यावरच ओरडतो की बास झाली जानकी, आता तरी बास कर. तेव्हा जानकी खूप रडत असते की ऋषिकेश, आहो समजून घ्या. तेव्हा ऋषिकेश पुन्हा तिच्या जवळ येतो. अगं जानकी, तूच समजून घे असे म्हणतो. तेव्हा जानकी रडत म्हणते की प्लीज आहो तुम्ही समजून घ्या. अगं जानकी, पुन्हा तू आईचं मन धरायला जाऊ नकोस. बघितलंस ना ती तुझ्याशी किती तोडून बोलली. अगं केवळ ऐश्वर्याच्या वागण्यावरून आणि तिच्या ऐकल्यावरून ती वाटेल ते तसे तुला बोलली, तुझा अपमान केला. इतकं तुटकेपणाचं कोणी बोलू शकतो का? ती तर ऐश्वर्या काय घर उद्ध्वस्त करायलाच आलेली आहे. अगं ही घराची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी तिथे किती वाईट कारस्थानं सुद्धा रचली. अगं त्यामुळे आई, मग खरंच माझा जीव तुटत नाही जानकी, त्याने मला काही फरक सुद्धा पडत नाही. प्रॉपर्टीचं मला काही घेणं देणं नाही, परंतु आईच्या बोलण्यानं आणि आईने तिच्यावर विश्वास ठेवला यामुळे माझा जीव खरंच तळमळतो. अगं खरंच किती शोकांतिका आहे की त्या ऐश्वर्याच्या खोट्या बोलण्यापुढं आईला आपला प्रामाणिकपणा सुद्धा दिसून आलेला नाही. तिला आपलं सत्य काहीच समजलं कसं नसेल. इतक्या दिवसापासून आपण तिच्याबरोबर राहतो, वागतो, इतक्या हलक्या काळजाची आहे का आई? तेव्हा जानकी म्हणते की प्लीज ऋषिकेश, असे काही अभद्र बोलू नका. तुझा प्रामाणिकपणा सुद्धा तिच्या कानापर्यंत पोहोचत नाही म्हणजे इतक्या हलक्या कानाची आहे का? जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हा फक्त गैरसमज आहे. ती ऐश्वर्या कशी आहे ही तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश. अहो तिने आपल्या आईंना पूर्णपणे तिच्या जाळ्यात ओढून घेतले, त्यामुळे ती ऐश्वर्याच खरी आहे असे आपल्या आईंना दिसते. पण ऋषिकेश, तुम्हाला सुद्धा हे सर्व माहिती असून का कळत नसल्यासारखे वागतात? ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते हे तुम्हाला सर्व काही कळते. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं की ती काय करू शकते. तेव्हा ऋषिकेश प्लीज तुम्ही एकदा तरी ऐकून घ्या आणि हे घर सोडून कुठेही आपण जायचे नाही. ऋषिकेश मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी तो कपाटातील पुन्हा कपडे घेतो आणि आपल्या बॅग तो भरत असतो. तेव्हा जानकी पुन्हा ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही फक्त एकदा नानांचा तरी विचार करा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय नानांचा विचार करू? अगं जानकी, कोणत्या घरात राहते आणि कोणत्या जगात वावरते तू? नानांनी तुझा एकदा तरी विचार केला का? हे सर्व सांगताना अगं तू त्यांनी बरं व्हावं त्यासाठी निर्जली व्रत केलं. अगं रोज 108 वेळा तू प्रदक्षिणा देवीच्या मंदिरात जाऊन घातल्या, त्यांना शुद्ध यावी म्हणून तू रोज प्रदक्षिणा घालताना बेशुद्ध पडली तरी सुद्धा तू तुझे व्रत थांबवलेले नाही. अगं एवढंच नाही तर विषाची सुद्धा तू परीक्षा इतकी मोठी दिली. अगं त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या हातावर तू सर्पदंश घेतला. अगं पण त्यांनी आता काय केलं? इतकं सर्व त्या ऐश्वर्याने करून सुद्धा आळ मात्र त्यांनी कुणावर घेतला? तुझ्यावरच घेतली. तूच त्यांना ढकलले म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की नाही, नानांनी सर्वात अगोदर ऐश्वर्याकडे बोट दाखवले होते, माझ्याकडे नाही. आणि तेव्हाच मला काहीतरी वेगळं असं जाणवलं की जेव्हा त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले तेव्हा नक्कीच नाना कुणाच्या तरी दबावाखाली असतील आणि त्यांना हे सर्व धमकावून केलेले असतील. तेव्हा जानकी बोलायची शांत असते आणि तिच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात ते अगदी योग्य असते. आणि परत ऋषिकेशला सांगते की कुणाच्या तरी नाही, परंतु नक्की ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन नानांनी असे सांगितले असणार. ऐश्वर्याने नानांना धमकावले असेल, त्यामुळे ऐश्वर्या तर असे काही करू शकते. नानांच्या या अवस्थेत सुद्धा तिने नानांना सोडलेले नाही. तेव्हा नाही ऋषिकेश, माझे नाना कधीही माझ्या बाबतीत असे कधीही करणार नाही. तेव्हा जानकीला सुद्धा समजते की नाना असे का वागले असतील. नक्की यामागे काहीतरी कारण असेल. मी नानांच्या डोळ्याकडे बघितलंस तेव्हा नानांनी मात्र माझ्या नजरेला नजर नाही मिळवली. ऋषिकेश, नानांच्या डोळ्यात पाणी होते, त्रास होता, वेदना होत्या, ते अगदी असह्य होते. हे सर्व मी त्यांच्या डोळ्यात बघितलं, मला ते दिसलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, ते फक्त तुला दिसतं, जे तुला दिसतं ते आईला नाही दिसत. आणि तसंही आता ते बोलून काही फायदा नाही,
खरं तर त्या ऐश्वर्याचे आता आपण आभार मानले पाहिजे. उशिरा का होईना परंतु तिच्यामुळे आईच्या मनात नेमकं काय हे आपल्याला कळले. तेव्हा ऋषिकेश आपली बॅग घेतो आणि जायला निघतो. तेव्हा जानकी त्याची पाय धरते. ऋषिकेश, आपण कुठेही जायचं नाही, आपण या घरामध्येच राहायचं म्हणून ऋषिकेशला अडवण्याचा ती खूप प्रयत्न करते. ऋषिकेश, आपण जो काही निर्णय असेल तो आपण दोघे मिळून घेत असतो, मग हा निर्णय तुम्ही एकटे कसे घेऊ शकतात? आपण घराला सोडून कुठेही जायचं नाही. ऋषिकेश म्हणतो की जानकी पाय सोड. तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मी तुमचे पाय नाही सोडणार, परंतु आपण मात्र या घराला सोडून कुठेही जायचं नाही. जानकी खूप रडत ऋषिकेशचे पाय धरत ऋषिकेशला समजावते की ऋषिकेश, अहो तुम्ही कायम मला सांगतात की आपण कधी खचायचं नाही, आलेल्या परिस्थितीला आपण दोघांनी मिळून तोंड द्यायचे, मग आता तुम्ही का खचता? का तुम्हाला इतकं सर्व सहन होत नाही? ऋषिकेश, तुम्ही असे नाही करू शकत. मी तुम्हाला ओळखते, मी माझ्या ऋषिकेशला ओळखते. माझे ऋषिकेश केव्हाही असे नाहीत, त्यामुळे आपण आपलं घर सोडून नाही जायचं. मी ऐश्वर्याला माझं घर नाही तोडून देऊ शकत, त्यामुळे मला हे घर सोडून नाही जायचं. ऋषिकेश, आपण याच घरात राहायचं. ऐश्वर्याचा स्वभाव हा घर तोडणं आहे, पण जानकीचा धर्म हा घर जोडून ठेवणं आहे, त्यामुळे मी मात्र माझं घर जोडून ठेवणार आहे. मी माझं घर तुटून नाही देणार. तेव्हा ती खूप ऋषिकेशची विनवण्या करू लागते की खरंच ऋषिकेश, या घरासाठी तरी आपण ही घर सोडायचं नाही. त्यामुळे ऋषिकेश, मी सुद्धा कुठे जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा कुठेही जाऊन देणार नाही. प्लीज तुम्ही थांबा, आपण कुठेही जायचे नाही, असं सारखं रडत तेच बोलते. त्यानंतर बाहेर इतके नानांजवळ सारंग, शर्वरी आणि ऐश्वर्या, सुमित्रा या आजी असतात. शर्वरी म्हणते की सारंग दादा, दे खरंच माझा विश्वास नाही बसत की आपली जानकी वहिनी असे काही करेल म्हणून. तेव्हा लगेच आजी ऐश्वर्याची बाजू घेते आणि शर्वरीवरच ओरडते की काय ग, तुझा विश्वास नाही बसत म्हणजे काय? अगं आत्ता पण ती हे सर्व करू शकते. अगं तुम्ही दोघं मात्र, तू आणि तुझा तो भोळसट भाऊ तिच्या नावाचा तर जप करत होते. आता कळलं ना तुम्हाला की तिने काय केले ते? माझ्या मुलीचे म्हणजे सुमित्राचे आता मात्र चांगले डोळे उघडले. आजी हे सर्व बोलत असताना नानांना खूप त्रास होत असतो आणि मी सुमित्राला पहिल्या दिवसापासून समजावून सांगत होते की अगं सक्क ते सक्क आणि सावत्र ते सावत्र. तेव्हा ते ऐकून ऐश्वर्या तर खूप खुश होत असते. आजी म्हणते की कळले ना आता काय सावत्रपणा आहे तो तर सर्वांच्या नावाने श्राद्ध सुद्धा घालायला निघाला तो ऋषिकेश आणि लगेच रडण्याचे नाटक सुरू करते की देवा, अरे हे सर्व बघण्या अगोदर माझे डोळे का मिटले नाही? आणि देवावरच ओरडते की काय रे, तुझे डोळे फुटले होते का? तेव्हा आजी लगेच शर्वरी म्हणजे ऐश्वर्याला खुणावून सुमित्राच्या जवळ यायला सांगते. तेव्हा ऐश्वर्या लगेच आजीचं ऐकून सुमित्रा जवळ येते. सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते की आई प्लीज तुम्ही असे रडू नका. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की खरंच मला माफ कर, मी चुकले, मी नेहमी तुला जानकीच्या सांगण्यावरून तुलाच बोलत राहील. आणि सुमित्रा ऐश्वर्याला सॉरी म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई इट्स ओके, तुम्ही मला सॉरी म्हणू नका, मला सर्व कळते की तुम्हाला सुद्धा खरंच खूप वाईट वाटले, तुम्हाला त्रास होईल असे तुम्ही काही वागू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. खूप अशी प्रेमळ भाषेत आणि मायेच्या स्वरात ती सुमित्राला जिंकण्याचा आणखीन प्रयत्न करते. आई खरंच मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटतं, कारण जानकी वहिनीवर तुम्ही इतका विश्वास ठेवला होता की एखादा खानदानी दागिना एखाद्याकडे इतक्या विश्वासाने सोपवतो तशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता आणि हे काय घडले? तेव्हा सुमित्राला आणखीन रडायला येते. परंतु नानाला मात्र ऐश्वर्याच्या या बोलण्याचा खूप राग येत असतो, कारण नानांनाच केवळ हे सर्व माहिती असते की ऐश्वर्या ही कोणत्या थराची आहे आणि सुमित्राला कशी ती आपल्या जाळ्यात ओढते. ऐश्वर्या म्हणते की आई तुम्हाला खूप वाईट वाटतं हे मला सुद्धा कळतं आणि नानांना सुद्धा खूप वाईट वाटतं हे मला सुद्धा समजतं, म्हणून लगेच उठते आणि सारंगला म्हणते की सारंग तुम्ही नानांना त्रास होऊ नये म्हणून आतमध्ये घेऊन जा. नानांना तर त्या ऐश्वर्याचा इतका राग येत असतो, परंतु त्यांचे हात पूर्णपणे बांधलेले असतात आणि आईंना तुम्ही आतमध्ये घेऊन जा. जानकी आणि ऋषिकेश दादांचं काय करायचं हे आपण नंतर ठरवूया. तेव्हा आजी म्हणते की अगं काय करायचे म्हणजे काय, ते जातात ना मग त्यांना अडवायचे नाही, त्यांना घरातून निघून जाऊन दे. तेव्हा मात्र ओवी धावत येते. शारंग काका आणि शर्वरी आत्या तर सर्वांचे चेहरे मात्र पडलेले ओवीला दिसतात. ओवी विचारते की काय झाले? अगं आजी तू का रडतेस? तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं बाळा तू इकडे ये, मला सांग की तुला काय हवं मी देते. तेव्हा ओवी म्हणते की मला खरंच खूप भूक लागली, मला कोणीतरी काही खायला द्या. सारंग काका शरू आत्या काहीतरी खायला द्या. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की चल ओवी. तर लगेच ऐश्वर्या त्याला थांबवते आणि ओवीला म्हणते की बाळा इकडे ये, चल मी तुला खायला देते. आणि सारंग शर्वरीला म्हणते की तुम्ही नाना आणि आईंना आतमध्ये घेऊन जा, त्यांना आराम करून द्या. तेव्हा सारंग
आणि ऋषिकेश लगेच ऐश्वर्याचं ऐकतात आणि सुमित्रा आणि नानांना आतमध्ये घेऊन जातात आणि आजीला म्हणते की तुम्ही सुद्धा जा आणि जाऊन आपल्या रूम मध्ये आराम करा। तर आजी म्हणते की हो। तेव्हा आजी आणि ऐश्वर्या एकमेकींना खुणावतात। तर आजी रूम मध्ये जाते तर ओवी ही ऐश्वर्याला म्हणते की दे ना, मला खूप भूक लागली, खायला काहीतरी दे। तेव्हा ऐश्वर्या लगेच ओवीच्या गालगुच्छ धरते आणि काय अगं तुला खायला हवं का, जा आणि तुझ्या आईला जाऊन विचार आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते। तेव्हा ओवी म्हणते की अशी कसली ही आंटी, आईला काही झाले का, असे का बोलतेस, आणि धावतच ती आपल्या ऋषिकेश जानकीच्या रूम मध्ये येते आणि आई म्हणजे जानकी तिथे बसलेली रडत असते। तर ओवी म्हणते की आई अगं काय झाले। तर ऋषिकेश बॅग भरत असताना ओवीकडे पाहतो। आई तू का रडतेस, अगं खाली सुद्धा सर्वजण सॅड होते, काय झाले असे। तेव्हा जानकी मोठ्याने रडायला सुरुवात करते। तर ओवी धावत ऋषिकेश जवळ येते आणि बाबा काय झाले, बाबा तुम्ही बॅग का भरतात, आपण कुठे चाललो का। तेव्हा जानकी म्हणते की नाही बाळा आपण कुठेही जात नाही। तर ओवी धावत जानकी जवळ येते। तेव्हा जानकी म्हणते की बाळा तू माझी हेल्प करशील का। तर ओवी म्हणते की हो आई। अगं आजी माझ्यावर आणि तुझ्या बाबावर रागावली, पण खूप काही रागावलेली नाही, पण चिडली आणि खूप रडायला सुरुवात करते। पण नक्की ओवी तू तिच्याशी बोलशील का, तू तिला समजावून सांग की खरंच माझ्या आईची म्हणजे काहीच चूक नाही, मी नाही चुकले। तर ओवी म्हणते की आई अगं माझी आई कधीही चुकत नसते, तू चुकणार नाही, आजीचा नक्की काहीतरी गैरसमज झाला असेल। तेव्हा जानकी रडत म्हणते की हो आजीचा गैरसमज झाला म्हणूनच आजी चिडली, त्यामुळे तुझा आजीकडे आणि आजीला सांग आई आणि बाबांची काही चूक नाही, आजीचा ओवी तुझ्यावर खूप जीव आहे, आजी तुझा खरंच खूप लाड करते। फॅमिली म्हणून घरामध्ये छोटी मोठी भांडण होतात, परंतु इतकं काही मनावर घ्यायचं नसतं। आणि ऋषिकेशकडे बघत म्हणते की घर सोडून नाही जायचं। तेव्हा ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुमित्रा ही परत जानकीला म्हणते की अगं तूच नानांना जिन्यावरून ढकलले, त्यामुळे या घरात राहण्याचा तुला काही अधिकार नाही। जानकी परत दुसऱ्या दिवशी सुद्धा सुमित्राच्या पाया पडते, तिच्या विनवण्या करते की खरंच असे काही नाही, परंतु या घरात राहण्याची तुझी लायकी सुद्धा नाही, त्यामुळे या घरात तू नाही राहू शकत। तेव्हा ऋषिकेश लगेच जानकीला धरतो आणि जानकीला म्हणतो की चल या घरात माझ्या बायकोला जेथे मान नाही तिचा अपमान होतो, तर त्या घरात कदापि राहायचे नाही। तेव्हा ओवीसह ऋषिकेश जानकी आणि ऋषिकेश हे सर्वजण घर सोडतात। तेव्हा सुमित्राला मात्र खूप पस्तावा सुद्धा येत असतो आणि रडू सुद्धा खूप येत असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।